नमस्कार मित्रांनो, मी ओमकार सांबारे ज्ञानदीप परिवारात आपले सर्वांचे स्वागत आहे. सर्वात आधी आपण डिस्क्लेमर काय आहे ते बघूया. आपल्या सेक्शनमध्ये चालू असलेली चर्चा ही पूर्णपणे शैक्षणिक हेतूने सुरू आहे. या चर्चेद्वारे कोणत्याही स्वरूपाचा गुंतवणुकीचा सल्ला दिला जात नाही. कोणताही आर्थिक निर्णय घेण्याअगोदर पूर्ण विचार तसेच आपल्या सल्लागाराची चर्चा अवश्य करावी. आपण या व्हिडिओमध्ये काही कंपन्यांचे असे शेअर्स बघणार आहोत जे की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फार उपयुक्तशील ठरू शकतात. आपल्याला योग्य वाटत असल्यास या शेअरचा समावेश आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये करू शकतात. या व्हिडिओमधील पहिली कंपनी आहे व्होल्टास लिमिटेड. व्होल्टास लिमिटेड ही एक भारतातील बहुराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे जी घरगुती उपकरणे बनवते आणि एअर कंडिशनिंग आणि कूलिंग तंत्रज्ञान तसेच रेफ्रिजरेटर तयार करणारी कंपनी आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये याच्या प्रोडक्टची मागणी वाढलेली दिसून येते. या वाढलेल्या मागणीचा परिणाम कंपनीच्या नफा देखील होऊ शकतो आणि पर्यायाने शेअरची किंमतसुद्धा वाढण्यास शकते. या शेअरची सध्याची किंमत ही 1276 रुपये चालू आहे. तर चला आपण या कंपनीचे काही फंडामेंटल जाणून घेऊया. कंपनीची शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर कंपनीची प्रोमोटर होल्डिंग ही जवळजवळ 59.47% आहे. FII होल्डिंग ही 26.52% आहे. DII होल्डिंग ही 6% आहे आणि पब्लिककडे हा शेअर 7.67% आहे. कंपनीचा PE रेशो हा 71.74 आहे. तर कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो हा 0.02 आहे. प्रॉफिटेबिलिटी जर बघितली तर कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी हा 12.39% आहे आणि नेट प्रॉफिट मार्जिन हे 8.54 आहे. मागील कंपनीचे 5 वर्षाचा सेल्स ग्रोथ जर बघितला तर हा 4.37% आहे. मागील 1 वर्षाचे रिटर्न हे 29.09% आहे आणि मागील 5 वर्षाचा कंपाऊंड ॲन्युअल सेल्स ग्रोथ हा 29.1% आहे. या व्हिडिओमधील आपली दुसरी कंपनी आहे ब्लू स्टार. ब्लू स्टार लिमिटेड ही एक मल्टीनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे जी की एअर कंडिशनर्स, एअर प्युरिफायर्स, कूलर, कोल्ड स्टोरेज यांची डिझायनिंग, डेव्हलपिंग, मॅन्युफॅक्चरिंग अँड मार्केटिंग करते. उन्हाळ्यामध्ये या देखील कंपनीचा व्यवसाय चांगला होत असतो. या कंपनीची शेअरची प्राईस सध्याला 1000 रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्वदेशी खेळाडू आहे. या कंपनीचे फंडामेंटल जाणूया. कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर कंपनीमध्ये प्रोमोटर होल्डिंग ही 38.76% आहे. FII होल्डिंग ही 11.09% आहे. DII होल्डिंग ही 22.83% आहे आणि पब्लिकची होल्डिंग ही 27.32% आहे. कंपनीचा PE रेशो हा 79.5 आहे. तर कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो हा 0.63 आहे. प्रॉफिटेबिलिटी जर बघितली तर कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी हा 7.45% आहे. तसेच नेट प्रॉफिट मार्जिन हा 3.15% आहे. कंपनीचे मागील 5 वर्षाचे सेल्स ग्रोथ जर बघितला तर 1.71% आहे आणि मागील कंपनीचा 1 वर्षाचा रिटर्न हा 18.86% आहे. तसेच कंपनीचा 5 वर्षाचा CAGR रेशो हा 18.90% आहे. आपल्या या व्हिडिओमधील तिसरी कंपनी आहे वरुण बेव्हरेज. वरुण बेव्हरेज लिमिटेड ही एक भारतीय कंपनी आहे जी की कोल्ड्रिंक्सचे उत्पादन, बाटल्या आणि त्यांचे वितरण करण्याचे काम करते. युनायटेड स्टेट्सच्या बाहेरील जगातील पेप्सिकोच्या कोल्ड्रिंक्स भरणारी ही दुसरी सर्वात मोठी बाटली भरणारी कंपनी आहे. कंपनीची स्थापना 1995 मध्ये RJ क्रॉपचे उपकंपनी म्हणून करण्यात आली आणि याचे संस्थापक रवी जयपुरिया यांच्या मुलाच्या नावावरून तिचे नाव देण्यात आले. वरुण बेव्हरेज लिमिटेड ही कंपनी भारतामध्ये पेप्सी हे कोल्ड्रिंक्स वितरित करते. तसेच माउंटन ड्यू, मिरिंडा, 7 अप, ट्रॉपिकॉन ज्यूस, ॲक्वाफाईन वॉटर हे देखील उत्पादने याच कंपनीद्वारे वितरित केले जातात. उन्हाळ्याच्या खास दिवसांमध्ये या कंपनीचा व्यवसाय वाढणे अतिशय स्वाभाविक आहे. या शेअरची सध्याचा भाव आहे 970 रुपये. तर या कंपनीचे आपण काही फंडामेंटल जाणून घेऊया. कंपनीची शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर कंपनीत प्रोमोटर होल्डिंग ही 64.89% आहे. तसेच FII होल्डिंग ही 21.23% आहे. DII होल्डिंग ही 7.6% आहे. तसेच पब्लिकची होल्डिंग ही 6.82% आहे. कंपनीचा PE रेशो हा 83.09 आहे. तसेच कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो हा 0.72 आहे. प्रॉफिटेबिलिटी जर बघितली कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी हा 5.75% आहे. तसंच नेट प्रॉफिट मार्जिन
हे 0.95% आहे. कंपनीचा मागील 5 वर्षाचे ॲन्युअल सेल्स ग्रोथ रेट जर बघितला तर हा 17.23% आहे आणि कंपनीचा मागील 1 वर्षाचा रिटर्न हा 46.43% आहे आणि कंपनीचा CAGR रेशो जर बघितला तर हा 38.5% आहे. मित्रांनो, आपली 4 नंबरची कंपनी आहे व्हॅडिला लिमिटेड. व्हॅडिला इंडस्ट्रीज ही आकाराने लहान म्हणजे एक स्मॉल कॅप कंपनी आहे. ही कंपनी आईस्क्रीमचा व्यवसाय करते. आईस्क्रीमबद्दल काही बोलण्याची आवश्यकता नाही. लहान मुलांपासून ते थोरांना सर्वांना आईस्क्रीम अतिशय प्रिय असते. या कंपनीची शेअर प्राईस सध्याला 1382 रुपयाच्या आसपास चालू आहे. आपण कंपनीचे काही फंडामेंटल जाणून घेऊया. कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर कंपनीमध्ये प्रमोटरची होल्डिंग ही जवळजवळ 64.72% आहे. FIIची होल्डिंग ही 0.01% आहे. तसेच DIIची होल्डिंग ही 0.01% आहे आणि पब्लिकची होल्डिंग ही 35.17% आहे. कंपनीचा PE रेशो जर बघितला तर हा 234.38 आहे. तसेच कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो हा 1.05 आहे. तसेच प्रॉफिटॅबिलिटी जर बघितली तर कंपनीचे रिटर्न ऑन इक्विटी ही 16.44% आहे आणि नेट प्रॉफिट मार्जिन हे 1.81% आहे. मागील 5 वर्षाचे कंपनीचे ॲन्युअल सेल्स ग्रोथ रेट जर बघितला तर हा 4.31% आहे आणि मागील 1 वर्षाचा रिटर्न हा 65.96% आहे. तसेच कंपनीचा CAGR रेशो जर बघितला तर हा 9.0% आहे. मित्रांनो, या व्हिडिओमधील आपली शेवटची कंपनी आहे हॅवेल्स इंडिया लिमिटेड. ही कंपनी पंखे, मोटर, स्विचेस व इलेक्ट्रिकल इक्विपमेंट तयार करणारी कंपनी आहे. गेली अनेक वर्षे या कंपनीच्या नफ्यामध्ये सातत्याने वाढ दिसून आलेली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या कंपनीची कामगिरी अतिशय चांगली होत असते. या कंपनीची सध्याला शेअरची किंमत चालू आहे 1138 रुपये. तर कंपनीचे काही फंडामेंटल जाणूया. कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर कंपनीचे प्रमोटर होल्डिंग ही जवळजवळ 59.47% आहे आणि FIIची होल्डिंग ही 26.51% आहे. तसेच DIIची होल्डिंग ही 6.36% आहे आणि पब्लिकची होल्डिंग ही 7.67% आहे. कंपनीचा PE रेशो जर बघितला तर हा जवळजवळ 68.95% आहे आणि डेट टू इक्विटी रेशो हा 0.10 आहे. प्रॉफिटॅबिलिटी जर बघितली तर कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी हा 21.96% आहे आणि नेट प्रॉफिट मार्जिन हे 9.16% आहे. आणि मागील 5 वर्षाचे कंपाऊंड ॲन्युअल सेल्स ग्रोथ रेट जर बघितला तर हा 14.16% आहे आणि मागील 1 वर्षाचा रिटर्न हा 14.91% आहे. कंपनीचा CAGR रेशो हा 20.6 आहे.